कडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे। हो, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कोण ठरवणार यावर संजय राऊतांनी थेट भाष्यच केलं आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात हा रिपोर्ट। संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर बाण चालवलाय। निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलंय, मात्र बाण चालवण्याची सवय संजय राऊत यांनी कायम ठेवली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष, युती आणि आघाड्या यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। कोणता पक्ष किती जागा लढवणार यावर राजकीय नेत्यांची खलबत सुरू आहे। अर्थात प्रत्येक पक्ष हा त्यांचा उमेदवार ठरवणार यात शंकाच नाही। मात्र संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांवर भाष्य करण्याऐवजी थेट शिवसेनेच्या उमेदवारांचं भाकीत वर्तवलंय। मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या। मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा शिंदे गटाकडून। हे तुम्ही लिहून घ्या। मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरवणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। त्यामुळे शिवसेनेकडूनही जोरदार पलटवार होणार हे अपेक्षित होतं आणि झालंही अगदी तसंच। संजय राऊतांना शिवसेनेकडून जहाल भाषेत उत्तर देण्यात आलंय। ते आपले ठोकताळे मांडत असतात। ते म्हणाले होते की डिसेंबर नंतर हे मुख्यमंत्रीच राहणार नाहीत। नंतर असंही पण मी ऐकलं होतं की ज्यावेळी गुवाहाटीवरनं आल्यानंतर ते वरळीमधनं जाऊ पण शकणार नाही। शेवटी तुम्हाला वरळीमधनं जाताना कसं जाल ते आम्ही बघू म्हणून। तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, मुख्यमंत्री शिंदे साहेब एकटे कुठेही ताफ्यामध्ये वगैरे न येता याच वरळीवरनं आले आणि ते हेलिकॉप्टरने पण नाही आले, बाय रोड आले। संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत वक्तव्य करून राजकीय वादळ निर्माण केलं, पण शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेऊन राऊतांचं वादळ परतवून लावलंय। आता संजय राऊत उद्या सकाळी कोणतं नवं वादळ निर्माण करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।